नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुष्काळी अनुदान जाहीर झाल्यावर ते देण्यासाठी तारीख पे तारीख मिळत होती आणि फायनली आता आचारसंहितेपूर्वी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे अनुदान डिपॉझिट करण्यात आले. बट हे अनुदान संपूर्ण दिलं नाही. कोणाला कापसाचं दिलं, कोणाला सोयाबीनचं नाही दिलं. तर सामायिक खातेदारांचं तर अजून नावच नाही. म्हणजे सामायिक खातेदार जे ते यांचं कधी मिळणार ते संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करत जा. लाईक करायला कंजूसपणा करता, लाईक करत जा. जास्तीत जास्त शेअर करत जा, म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असणार आहे. सर्वप्रथम याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी मर्यादित क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये, तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी परंतु 2 हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5000 रुपये ही मदत दिली जाणार आहे. आणि शासनाने कापूस उत्पादनासाठी 1548 कोटी तर सोयाबीन उत्पादकांसाठी 2446 कोटींची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे अचानकपणे हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना 10,000पर्यंत आर्थिक लाभ झाला. आता या योजनेतून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 84,508 शेतकऱ्यांना 38.33 कोटी रुपये, तर सोयाबीन उत्पादकांना 1,19,939 शेतकऱ्यांना 58.62 कोटी रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले. या अर्थसहाय्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळाले. अशी अपेक्षा असताना मोठ्या प्रतीक्षेनंतर 2 दिवसांनंतर शासनाने पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरण केले होते. म्हणजे जे काही मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी दिलं. आणि जर राज्यातील 46 लाख शेतकरी अनुदानासाठी हे पात्र ठरले होते, त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 49,50,000 शेतकऱ्यांना बँक खात्यावर 2,398 कोटी रुपयांची हे अनुदान जमा झालेले आहे. आता याचा जर विचार केला आपण तर सामायिक क्षेत्रासाठी अजून शेतकऱ्यांना त्याच्यातनं त्यांनी दिलेलं नाही आहे. आता सामायिक क्षेत्रासाठी त्यांनी काय सांगितलं होतं, तर सामायिक क्षेत्रासाठी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एक ॲफिडेविट करा आणि एका व्यक्तीच्या नावाने डेबिट असेल आणि त्याच्या अकाउंटमध्ये ते पैसे आपण डिपॉझिट करणार असं शासनाकडून सांगण्यात आलं. आणि त्यासाठी तुम्हाला एका बॉन्ड पेपरवर ते करून द्यावं लागणार होतं. आणि हे सगळं करूनही आपल्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत. आता याचा जर विचार केला आणि काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सोयाबीनचे देखील आलेले नाही, कोणाला कापूसचे आले नाही. तर याच्यासाठी जे की आता त्यांनी 2800 कोटी रुपयांची मदत ऑलरेडी डिपॉझिट केली. त्यांनी शासनाने सांगितले की जे काही 2 टप्पे होणार आहे त्या कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे, आता जो काही लेटेस्ट न्यूज अशी आहे की हे जे काही राहिलेल्या सामायिक क्षेत्राचं अनुदान आहे, ओके, हे अनुदान आता आपल्याला दसऱ्याच्या आधी शासनाकडून आपल्याला मिळणार आहे. आता याच्यासाठी एक चांगला मुहूर्त शासनाकडून ठरवला जाईल. जसं की आता त्यांनी आधी सांगितलं होतं की तारीख पे तारीख तर ते खेळलेच, ओके. बट आता त्यांनी एक जे काही कृषी पुरस्कारांचं वितरण होतं त्या पद्धतीने त्याच्यात त्यांनी शेतकऱ्यांचे जे पैसे होते ते डिपॉझिट केले. आता असाच एखाद कार्यक्रम होईल, ओके, आणि त्याच्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये हे पैसे डिपॉझिट होतील. पण त्यांनी सांगितलं आहे की आचारसंहितेच्या आधी, बघा, आचारसंहितेच्या लागण्याच्या आधी एक चांगला कार्यक्रम बघून हे जे राहिलेले शेतकऱ्यांचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांचे पैसे आम्ही डिपॉझिट करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे. पण याच्याही आधी जर आपलं काही राहिलं असेल, ही KYC राहिलं असेल, ई पीक पाहणी राहिले असेल, 7/12वरची नोंदी वगैरे राहिल्या असतील किंवा बँक सीडिंग वगैरे, आधार लिंकिंग या गोष्टी जर राहिल्या असतील तर तुम्ही त्या करून घ्या. ॲक्च्युली त्यांनी काय केलं आहे की जे काही नमो शेतकरीमध्ये जे पात्र शेतकरी होते त्यांचे पैसे तर ते टाकतात, काही शेतकऱ्यांचे आले नाहीत. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी जर राहिल्या असेल तर त्या लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून आता हे आचारसंहितेच्या आधी, बघा, आचारसंहितेच्या आधी आपल्याला हे अनुदान मिळेल. अशा पद्धतीने पूर्वतयारी करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.